ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन पीओके. पीओके खाली करा, भारताचा पाकला इशारा. पीओके साठी भारताचा नवा प्लॅन. हम घर में घुसकर मारे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीरची झोप उडाली आहे. कारण भारतानं थेट पीओके जिंकण्याची रणनीती आखली. त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्ताननं पीओकेतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है. इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है. जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है. खरं तर पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय. त्या पार्श्वभूमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली. तर पीओकेवर भारतीय संविधानात काय म्हटलंय तेही पाहूया. अनुच्छेद क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर भारतीय संघ राज्याचा अभिन्न भाग. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश. 1994 एकमतानं काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत. पीओके जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार. भारतीय संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतला. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्ह आहेत. त्याची कारणं काय आहेत पाहूया. काश्मीरच्या तुलनेत पीओके मध्ये विकास नगण्य. पीओके मधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक, उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकारच्या विरोधात नाराजी. दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष. शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी. पीओके मध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओके मधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तर पंतप्रधान मोदीही सातत्यानं सैन्य दलासोबतच बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष पीओके असणार आहे आणि तेही साध्य होणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.